बांगलादेशात झालेल्या हिंसाचार घटनेत हिंदू समाज बांधवांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले। याच घटनेच्या निषेधार्थ आणि तेथील हिंदू बांधवांच्या समर्थनार्थ अमरावती शहरात भव्य विराट हिंदू मोर्चा काढण्यात आला। नेहरू मैदान येथून विराट मोर्चाला सुरुवात करण्यात आली। राजकमल चौकात हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले। त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने इरविन मार्गाने शेकडो हजारो हिंदू बांधवांनी घोषणा देत मार्गक्रमण करण्यात आले। यावेळी इरविन चौकात अनेक नेत्यांनी सभेला संबोधून सभेचा समारोप करण्यात आला। बांगलादेशात काहीच दिवसाआधी घडलेल्या हिंसाचार घटनेत अनेक हिंदूंवर हल्ला करण्यात आला होता। या घटनेचा देशभरातील अनेक ठिकाणी सकल हिंदू समाज बांधवांनी निषेध व्यक्त केलाय। अमरावती शहरात सुद्धा 25 ऑगस्टला या घटनेच्या निषेधार्थ आणि बांगलादेशातील हिंदू बांधवांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज बांधवांनी विराट हिंदू मोर्चाचे आयोजन केलेत। सकाळी 9 वाजतापासून शेकडो हिंदू बांधव नेहरू मैदानावर एकवटले होते। यात हजारो समाज बांधवांनी विराट हिंदू मोर्चाला सुरुवात केली। राजकमल चौकात हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले। त्यानंतर प्रचंड घोषणा देत मोर्चाला भव्य स्वरूपात सुरुवात करण्यात आली। छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हिंदू सूर्य माता प्रताप की। मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली। चौकात नारेबाजी करीत मोर्चा इरविन चौकात धडकला। या दरम्यान राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता, समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया, पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज, नानकराम नेभनानी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेऊन आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली। हातात भगवे ध्वजसह डोक्यात जय श्रीरामाच्या जयघोषाच्या टोप्या घालून अनेकांनी मोर्चात सहभाग घेतला। इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याच ठिकाणी सभेचे आयोजन करून अनेकांनी बांगलादेशात घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। हिंदू समाज बांधवांनी आता एकत्र येणे गरजेचे आहे असे आवाहन करण्यात आले। तर महिलांच्या सुरक्षाकरिता त्यांच्या हातात पिस्तूल देण्याची परवानगी देण्यात यावी, याकरिता पिस्तूलचा खर्च मी करणार असे भाष्य नानकराम नेभनानी यांनी केलेत। तर डॉक्टर बोंडे यांनी बांगलादेश प्रकरणात विरोधकांवर जबर टीका केली आहे। राफामध्ये पॅलेस्टाईनवर इस्रायलनी हल्ला केला तर आपल्या इथले हिरोईन नेते आईज ऑन द राफा ट्विटरवर चालवलं, मोर्चे काढले। नालायकांनो, ज्यानं राफाचं आईज ऑन द राफा म्हटलं, तुम्हाला बांगलादेशामधल्या हिंदूवरचे अत्याचार नाही दिसत का रे? असे लोक जर समोर आले, ते कोणी असो, असे लोक जर समोर आले तर त्याला जोट्यानं हाणल्याशिवाय राहू नका। हे आपले हिंदू लोक आहे, त्यांना राफाचा हिंसाचार दिसते पण बांगलादेश मधल्या हिंदूवरचा अत्याचार दिसत नाही। काँग्रेसला माहित आहे काँग्रेसचा उद्देश काय आहे, का या देशात दंगली झाल्या पाहिजे। काँग्रेस काय म्हणते की या देशात बांगलादेश करायचा आहे, म्हणते का? मग काँग्रेस वाले म्हणते बांगलादेश करायचा आहे, म्हणजे या देशातल्या हिंदूवर अत्याचार करायचे आहे, हे काँग्रेसचं म्हणणं आहे। या मोर्चात भाजप पदाधिकारी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद सह अनेक हिंदुत्व संघटना सहभागी झाले होते।